परत एक बोलते, माझा पाय खूप दुखतोय, तर मी ह्याच्या पुढे एखाद्याच घरी निघून जाईन, चालेल? हां, थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग अपॉर्च्युनिटी. खूप मस्त नेहाताई. म्हणजे आपल्या गोधडीमध्ये नाही एखादा सिल्कचा तुकडा जोडला जातो, म्हणजे सगळी याची पूर्ण आपली कॉटनची असते आणि मध्ये कुठेतरी सिल्कचा तुकडा जोडला जातो, तसं विनोदाची छटा यांनी आपल्या गोधडीला जोडलेली आहे. खूप मस्त. आता पुढील ओळ. शिदोरी शिदोरी तुझी वेगळीच गाथा, शिदोरी शिदोरी तुझी वेगळीच गाथा, कधी भरेले तू पोट, कधी दिले बौद्धिकांचे पाठ. शिदोरी शिदोरी तुझी आगळीच तरा, शिदोरी शिदोरी तुझी आगळीच तरा, अनुभव मैत्री नाती यांचा वाहे सदा झरा, यांचा वाहे सदा झरा. आता मी अनिल शर्मा यांना बोलवते कविता वाचनासाठी. नमस्कार, मी अजय शर्मा आणि माझी मुलगी, माझी नाही आमची मुलगी राधिका शर्मा, आम्ही जवळपास 37 मिनटं चिंता आणि त्यावर चर्चाही करत होतो की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात जी झाली ती गीत रामायण मंडळीने सुरुवात झाली. तेव्हा आम्ही चर्चेला सुरुवात केली की या मंडळीत सर्वात सुंदर कोण. तर ठीक 3ऱ्या मिनिटाला माझी मुलगी म्हणाली की ती लाल साडीवाली छान दिसते. म्हटलं लालमध्ये 3 आहेत. मग नंतर थोड्या वेळात ती बोलली वो ब्लू वाली. म्हटलं ब्लू वाली 6 हैं. आणि नंतर ती म्हणे आप ऐसे ही पूछते रहोगे तो ठीक है, वो अप्सरा ही मुझे अच्छी लगी. जेव्हा तिने उच्चार केला अप्सरा, मीही थोडा विचलित झालो आणि मलाही एक अप्सरा आवडली. तसा मी लवकर विचलित होत नाही, पण शेवटी मी या कार्यक्रमाला जो संचलित करणारा होता तो म्हणजे ऋषिकेश. तो जो या कार्यक्रमाचा पाया होता तो मला सर्वात सुंदर भासला आणि मी माझा निर्णय दिला ऋषिकेशला. पण विषय इथं संपला नाही. थोड्या वेळाने कार्यक्रम संपला आणि त्यानंतर साहित्य संमेलनच्या प्रजेने त्यांचा कौल दिला की ही पूर्ण मंडळीच सुंदर आहे, म्हणून जोरदार टाळ्या एकदा गीत रामायण. माझी कविता सुरुवात करण्या अगोदर एक छोटासा विनोद माझ्यासारखा, त्यानंतर एक छोटीशी कविता बँगलोरच्या रहदारी एवढी नव्हे. तर विनोद असा आहे की आजच्या पिढीला एक विषय दिलेला आहे की चिंतन करायला हवं, पण ते चिंतन करता करता ते कुठपर्यंत पोचले ते आपण बघूया. तर एक मुलगा 10वी पास झाला आणि त्याच्यानंतर खूप चिंता करायला लागला. तर वडिलांना वाटलं की तो चिंता करत असेल की 10वी नंतर नेमकं करायचं काय. त्याच्या वडिलांनी विचारायला सुरुवात केली. तर प्रश्न असाच होता की 10वीची परीक्षा संपली आणि तो खूप चिंतन करत होता की काय करावं. पण बापाने जेव्हा विचारलं की नक्की तू काय चिंता करतोय, तर त्याने सांगितलं की मला एक प्रश्न पडला आहे की आम्ही 3 भाऊ आणि 3 बहिणी आहोत, पण मला 2च भाऊ आहेत. बाबा बोलले हो, पण माझ्या बहिणीला 3 कसे. तर आता वळूया माझ्या कवितेकडे. तर कवितेचं शीर्षक आहे ऋणानुबंध. का माहीत नाही मला तुझ्यात कधी कसा एकरूप झालो. का माहीत नाही मला तुझ्यात कधी कसा एकरूप झालो. का माहीत नाही मला दिवस रात्र तुझी आतुरतेने वाट पाहतो. का माहीत नाही मला नाही बोललीस तू मी तुटून जातो. का माहीत नाही मला आहेस जीवनात तू तरच सजीवन आहे. का माहीत नाही मला लक्ष वेधतेस तू तरी दुर्लक्ष होत नाही. का माहीत नाही मला लक्ष वेधतेस तू तरी दुर्लक्ष होत नाही. का माहीत नाही मला जरी नसली तुझी तुला मलाच तुझी काळजी.
का माहीत नाही मला नसलीस माझी तू, का माहीत नाही मला नसलीस माझी तू या जन्मी, तरी तुझाच ग मी. का माहीत नाही मला केला बहिष्कार माझा तू, का माहीत नाही मला केलास बहिष्कार माझा तू, तरी मी स्वीकारावंच तुला. शेवटची ओळ आहे, का माहीत नाही तुला, का माहीत नाही तुला हे शब्द नाहीत ग, भाव आहे माझा तरीही भाव नाही मला. धन्यवाद.